नमस्कार सगळ्यांना. द टिफिन मेन्यूमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे डाळ भोपळ्याची रेसिपी. आज काय टिफिनचा व्हिडिओ नव्हता म्हणून आज ही रेसिपी शेअर करत आहे. तुमच्या घरी पण भोपळा खाण्यासाठी मुलं असो नवरा असो नकार देतात का? तर अशा पद्धतीने एकदा तुम्ही ही भाजी बनवून बघा, सगळ्यांना खूप आवडेल. तर एका कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी घालायची, ते थोडंसं तडतडू द्यायचं. त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो आणि कांदा मऊ पडण्यासाठी त्याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं मीठ आणि छान असं परतून घ्यायचं आहे. थोडंसं लालसर होईपर्यंत परतायचं आहे. त्याच्यानंतर थोडा बारीक ठेचलेला लसूण घालायचा आहे आणि परत एकदा थोडंसं छान असं मिक्स करून परतू द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यात घालूया थोडंसं लाल तिखट. तुमच्या तिखटप्रमाणे तुम्ही कमी जास्त घालू शकता. त्याच्यानंतर इथे फक्त घालायचा कांदा लसूण मसाला, बस एवढं दोनच याच्यामध्ये तुमची भाजी तयार होणार आहे. जास्त काही मसाले घालायचे नाही आहेत आपल्याला, जास्त काही मसालेदार करायचं नाही आहे. तर त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालूया अर्धा पेला असं पाणी आणि मसाला छान असा परतून घेऊया. पाणी घातल्यामुळे काय होतं, मसाला पण छान शिजतो आणि त्याला तरी पण छान येते. म्हणजे एक्स्ट्रा तेल घालायची गरज नाही आहे. थोडासा टोमॅटो आणि कांदा स्मॅश करून घेऊया पळीच्या साहाय्याने. त्याच्यानंतर इथे बघा, मी भोपळा स्वच्छ शिलून आणि 2 पाण्याने धुवून नंतर परत पाण्यात ठेवला आहे आणि आता तो भोपळा याच्यामध्ये घालायचा आहे आणि खालीवर करायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये काही दुसऱ्या एक्स्ट्रा टाकायची गरज नाही आहे. आता आपण त्याच्यामध्ये घालूया मसूरची डाळ भिजवलेली, थोडीशी, अगदी जास्त नाही घालायची आहे. आणि इथे बघा असं मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. तेल त्याला ऑलरेडी सुटलेलंच आहे, बघू शकताय तुम्ही. आणि इथे घालायचं आहे आता भाजून वाटलेलं शेंगदाण्याचा कूट, बस एवढंच, बाकी काही घालायचं नाही आहे. थोडंसं गरम पाणी घालायचं आहे तुमच्या याच्यानुसार, की म्हणजे तुम्हाला किती रस्सा हवा आहे त्यानुसार थोडंसं पाणी घालायचं आहे. मिक्स करायचं आहे आणि त्याला झाकून असं 1-5-10 मिनटं असं ठेवून द्यायचं आहे शिजेपर्यंत. तुम्ही बघा अशी छान भाजी लागते की म्हणजे तुम्ही परत करून खाल अशी, त्याला तरी पण व्यवस्थित सुट. आणि वाटलं तर तुम्ही थोडंसं पाणी कमी टाकून त्याची ग्रेव्ही बनवा. कशी वाटली तुमची रेसिपी?